नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे. नवीन अपडेट काय आहे लाडक्या बहिणींसाठी? ती सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण की 14वा हप्ता मिळण्यासाठी ही गोष्ट त्यांना करावीच लागणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेचा जो 13वा हप्ता आहे, तो भरपूर महिलांना मिळालेला आहे. 13वा हप्ता जो जुलैचा होता आणि ऑगस्टचा हप्ता हा आता त्याची डेट वगैरे डिक्लेअर झालेली नाही. पण 13वा हप्ता काही महिलांना मिळालेला आहे, काही महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे काही महिलांना हा हप्ता मिळण्यासाठी किंवा जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता सोबत मिळण्यासाठी त्यांना काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. तसेच काही माहिती त्यांना द्यावी लागणार आहे. ती माहिती काय आहे, ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करायला विसरू नका. तर माहिती अशी आहे, की लाडक्या बहिणी ह्या 13वा हप्ता भरपूर महिला या अपात्र झालेल्या आहेत. अपात्र कारण की आपण पाहिलेलं आहे 26 लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत. 26 लाख महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे मागच्या महिन्यामध्ये आणि असंच आता अर्जाची छाननी मोहीम जी आहे, अर्जाची छाननी मोहीम ती सुरू झालेली आहे. म्हणजेच पडताळणी जी आहे, पडताळणी ती सुरू झालेली आहे. म्हणजे अजून महिला या अपात्र होण्याची शक्यता दाट आहे. कारण ज्या महिला या पहिल्या पात्र होत्या, काही महिला या अपात्र झाल्या होत्या. तशाच पात्र महिला या त्या काही डॉक्युमेंटमुळं किंवा त्या दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असतील, तर अशा महिला या अपात्र करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता भीती वाटत आहे, की आपलं नाव या यादीमध्ये येण्याची शक्यता अशी भरपूर महिलांना वाटत आहे. त्यासाठी त्यांनी एक काम जरूर केलं पाहिजे आणि तसेच आता तुमची अर्जाची जी पडताळणी मोहीम आहे, ती आता तुमच्याकडे कोण येणार आहे, तर अंगणवाडी सेविका येणार आहेत. अंगणवाडी सेविका तुमची चौकशी करणार आहेत. तुमच्या घरी येणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा जर हप्ता पुढे चालू ठेवायचा असेल किंवा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही जी खरी माहिती आहे, ती खरी माहिती तुम्ही अंगणवाडी सेविकांना द्या. म्हणजे आमच्या घरात जर 2 महिला असतील, तर 2च महिला या योजनेचा लाभ घेत आहेत असं सांगा किंवा नमो शेतकरी योजनेचा आमच्या घरी कोणीही महिला हप्ता घेत नाहीये किंवा लाभ येत नाही त्यांना. त्यामुळे आम्हाला हा जो लाडक्या बहिणीचा योजनेचा जो लाभ आहे, तो लाभ कंटिन्यू असा सुरू राहावा, अशी त्यांना खरी माहिती अंगणवाडी सेविकांना द्या. कारण तुमचं भवितव्य जे आहे, तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत, ते त्यांच्या हातामध्ये आहेत. ती जी माहिती पुढे सबमिट करणार आहेत, ती माहिती जी माहिती आहे, ती खरी माहिती धरून त्यांना पात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकच सांगणं आहे, की महिलांना ज्या अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येणार आहेत, त्यांना तुम्ही खरी माहिती देण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचा 100% हप्ता हा येणार आहे. तुम्हाला ज्या महिला अंगणवाडी सेविका ज्या महिलांना पात्र करतील, त्याच महिलांना ऑगस्टचा हप्ता येणार आहे. ऑगस्टचा हप्ता जो आहे, ऑगस्टचा हप्ता तो या अंगणवाडी सेविकांची पडताळणी झाल्याच्या नंतर तुम्हाला येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना तुम्ही जी माहिती आहे, ती खरी माहिती द्या. आमच्या घरी 2 महिला आहेत. दोन्ही महिलांना आम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा फायदा घेत नाहीत. त्यामुळे आम्हाला या योजनेचा फायदा देण्यात यावा असं त्यांना सांगा. खरी माहिती दिली तरच ते पुढं तुमची खरी माहिती देतील आणि तुम्हाला परत काय काम करायचं आहे, तर कोणत्या महिला पात्र होणार आहेत, तर ज्या महिलांची खरी माहिती अंगणवाडी सेविकांनी पुढे दिलेली आहे, त्या महिलाच पात्र होतील आणि ज्या महिलांची अजून पण के-वाय-सी झालेली नाही, के-वाय-सी झालेली नाही, त्या महिलांनी लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्या. के-वाय-सी जर अजून पण काही महिलांची के-वाय-सीमुळे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे के-वाय-सी करायचं विसरू नका. के-वाय-सी जर केली, तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळेल. ऑगस्टचा हप्ता हा एकतर पडताळणी झाल्याच्या नंतर आणि के-वाय-सी तुमची पूर्ण असल्याच्या नंतर त्या महिलांना 100% मिळणार आहे. त्यामुळे के-वाय-सी करायला विसरू नका आणि ज्या महिलांना जून, जुलै
या दोन्हींचे हप्ते आलेले नाहीत अशा महिला किती आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही. आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांनी कमेंट करा की मला जूनचा हप्ता मिळालेला नाही पण मला जुलैचा हप्ता मिळालेला आहे. अशा भरपूर महिला आहेत त्या महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही. तर ही माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर खरी माहिती देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.